छगन भुजबळांनी बीडच्या सभेत लाव रे तो व्हिडिओ म्हणत वडेट्टीवारांचा समाचार घेतला। त्यावर गप्प बसतील ते वडेट्टीवार कसले। भाजपनं भुजबळांना माझ्यावर आरोप करण्यासाठी सोडल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला आणि नागपूरचा अफाट मोर्चा पाहिल्यामुळे भाजपला भीती वाटत असल्याचा टोला वडेट्टीवारांनी लगावला। जरांगेच्या तिथे जाऊन एक बोलणार मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे म्हणून। अंबडच्या मीटिंग मध्ये येऊन तुम्ही सांगा आम्ही तुमच्या बरोबर आहोत, नंतर आमच्याकडे आमचा परत पाठ फिरवणार, हे कसं काय शक्य आहे? म्हणजे मला आनंद आहे की मी भुजबळ साहेबांचे आभार मानतो आणि जरांगे पाटलाचे आभार मानतो की दोघेही मला टार्गेट करून शिव्या देत असतील तर यापेक्षा दुसरा मला आनंद नाही। राज्यातील ओबीसींच्या दोन बड्या नेत्यांमध्ये थेट संघर्ष सुरू झालाय। एका बाजूला छगन भुजबळ आणि दुसऱ्या बाजूला विजय वडेट्टीवार आमने सामने आहेत। हा वाद सुरू नेमका कुठून झाला ते बघूया। ऐका रे तो व्हिडिओ जरा लावा, तो व्हिडिओ असेल तर। एक ओबीसीचा नेता म्हणून, विरोधी पक्षाचा नेता म्हणून, एक काँग्रेसकरांचा कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका आहे तुम्हाला सगळ्यांना मराठा सगळ्या समाजाच्या विशेष करून या मराठवाड्यातील माझ्या मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या ही माझी भूमिका आहे। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या म्हणताय, तासाला जर बदलायला लागला तर ओबीसी समाजाचा घात होईल। छगन भुजबळांनी बीड मधल्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यात हा व्हिडिओ दाखवला। त्या व्हिडिओत विजय वडेट्टीवार जरांगेंची बाजू घेत आहेत असा दावा भुजबळांनी केला। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या ही माझी भूमिका आहे। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या म्हणताय। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या जरांगेंच्या मागणीला वडेट्टीवार यांचं समर्थन असल्याचं भुजबळ यांचं म्हणणं आहे। त्यामुळे ओबीसी नेत्यांमधील मतभेद प्रकर्षाने समोर आले। भुजबळ यांच्या आरोपांनंतर वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि भुजबळांवर जोरदार पलटवार केला। भुजबळांना पुढे करून भाजप मला टार्गेट करतंय असा आरोप वडेट्टीवारांनी केला। काहीही संबंध नसताना भाजपच्या इशाऱ्यावर भुजबळांनी मला टार्गेट केलंय। माझ्या नागपूरच्या मेळाव्यात प्रचंड गर्दी झाली होती, अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी होती, त्यामुळे भुजबळांना पुढे करून टार्गेट केल्याचा हल्लाबोल वडेट्टीवारांनी केला। खरं तर फेक नेरेटिव्ह पसरवणे हे भाजपचा धंदा आहे। भाजपच्या बरोबर आघाडी झाल्यापासून भुजबळ साहेब सुद्धा त्याच फॅक्टरीमध्ये काम करायला सुरुवात केली की काय असं वाटायला लागलेलं आहे। विजय वडेट्टीवारांनी केलेल्या टार्गेटच्या आरोपावर छगन भुजबळांनी काय उत्तर दिलं तेही बघा। हिंगोलीला मी सांगितलं येतो म्हणाले, गेले केलं म्हणाले, परत सांगतो पंढरपूरला आलेच नाही, इंदापूरला या आणि या रे नाही का, नगरला नाही का कुणाचा दबाव होता तुमच्यावर? एखाद्या मिटिंगला तुम्ही नसता आला, बाकीच्या मिटिंगला अगदी कुठेतरी आला पाहिजे, नाही आला, तुमच्यावर दबाव होता। छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांच्यात संघर्ष सुरू झाल्यानं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी वादावर भाष्य केलं। एखाद्या नेत्याकडून भूतकाळात झालेली चूक भर सभेत व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांसमोर आणणं योग्य नाही असं तायवाडे म्हणाले। 400 जातीचा समूह असलेला ओबीसी समाज आहे, 60% लोकसंख्येचा ओबीसी, अनेक नेते राहणार, त्यांच्यात मतभेद असू शकते पण मनभेद नसावे। कालचा हा प्रकार जो घडलेला आहे त्याच्यामुळे भविष्यामध्ये होऊ शकते की भुजबळ साहेब आणि वडेट्टीवार साहेबांमध्ये मनभेद सुद्धा निर्माण होऊ शकतात। दोघेही राजकीय नेते आहे, दोघांची स्वतःचे कार्यकर्ते असतात। उद्या त्यांच्या कार्यक्रमाला यांचे नेते जाणार नाही आणि त्यांच्या कार्यक्रमाला त्यांचे कार्यकर्ते जाणार, म्हणजे समाजामध्ये फूट पडली हे जाहीर होईल। अशा प्रकारची फूट ही समाजामध्ये पडू नये अशी दक्षता सर्वच पक्षांकडून व्हायला पाहिजे। बबनराव तायवाडेंनी दोन्ही नेत्यांना सामंजस्याची भूमिका घेण्याचं आवाहन केलंय। यानंतर आता छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार एकत्रितपणे ओबीसींकरता लढा देतात की वेगवेगळ्या मार्गाने पुढे जातात हे लवकरच स्पष्ट होईल। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।